नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की मालिनीचा बऱ्यापैकी आता काव्यावर विश्वास बसलेला असतो. पण मात्र सुनीता पुन्हा एकदा तिच्या डोक्यावरची संशय टाकते. पण यावेळेस मालिनीने ठरवलेलं असतं की सुनीताच्या कसल्याही बोलण्यावर आपण विश्वास ठेवायचा नाही. ज्या उलट मिथून भाऊजीसोबत मिळून पार्थ काव्याला कशा प्रकारे एकत्र आणता येईल याचं प्लॅनिंग करू लागतात. ते मालिनी ठरवते की लग्नानंतर पार्थने काव्य कुठे बाहेर फिरायला गेलेच नाहीये. खरं तर त्यांची मधुचंद्राची रात्रही झाली नाही, त्यामुळे आपण त्यांच्यासाठी एक प्लॅनिंग करायची. तर मिथून भाऊजी मदतीने आता मालिनी पार्थचा रूम सजवते. तर पार्थ आणि काव्याला जराही कल्पना नसते. त्यांची रूम हनीमूनसाठी सजवली गेली आहे. ते दोघेही रात्री जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांना मोठं सरप्राईज मिळतं. पण त्या दोघांचा आता गैरसमज होतो आणि पार्थला वाटत असतं की काव्याने हे सगळं केलंय आणि काव्याला असं वाटतं की पार्थने हे सगळं केलंय. त्यामुळे ते दोघे आता खूप खुश आलेले असतात. त्यावेळेस काव्याला आता जाणीव होत असते की ती हळूहळू पार्थच्या प्रेमात पडत चालली आहे. पण ते पार्थला सांगायचं कसं ते तिला कळत नसतं.